आज किती चिंबोरीची ऑर्डर आहे? आज 10 चिंबोरींची ऑर्डर आहे आपल्याला. 300 ग्रामचे 10 पापलेट मागवलेत. अश्विनी तेच खाण्यासाठी बसली बघा, तळण्यासाठी. म्हणजे बिर्याणीला अश्विनी दम कशी देते ते दाखवते. हा ए बेस्की हो, नाही तर तुला फोरीन. दम द्यायला नाही आली बिर्याणीला. मी काम करते, सर्वांना वाटते मी दमच देतो तुम्हाला. त्याच खूप छान छान आपल्याला रिव्ह्यूज आलेत, पण आज आम्ही 2 गडबड केल्या ना, एक भाकरीचा आणि एक चिंबोरा पाठवण्याचा. तर ज्यांच्या सोबत कोणासोबत झालं त्यांना आम्ही मनापासून सॉरी. ओके. तर काय आलशा देते ही बायको. नमस्कार उमा मॅडम, कुठे आहेत तुम्ही? हा, डोसा जाड जाड झालाय, मजा नाही येत खायला. तू पण जाड आहे ना. हा हे बघ अश्विन तुला काय बोलली, तू पण जाड आहे बोलतो. कसा वाटतंय डोसा? मस्त. हा आज बुधवारचा दिवस आणि आपल्याला अश्विनीच्या पाठी बोर्ड दिसते तुम्हाला. भरपूर सारे ऑर्डर आहेत आणि संध्याकाळच्या पण आपल्याला ऑर्डर आहेत. तर आपला जो फेमस झाला आहे आता क्लाउड किचन मध्ये ते म्हणजे चिंबोऱ्याचा रस्सा. तर पहिला चिंबोऱ्याचा रस्सा बनवायला घेशील ना. हा हे बघा नवीन साडी नेसून आली. तिला बोललेलो मी व्हिडिओ नाही काढायचो तरी बघा. हा तर या डोसा खायला सकाळी सकाळी फिश मार्केटला पण जाऊन आलोय. मच्छी काय काय आणली ते पण दाखवतोय तुम्हाला बघा. तर नाश्ता झालाय आणि मासली बघा काय काय आणली आपण. ती पापलेट, कोळंबी, चिंबोरी, मोठी मोठी पापलेट आहेत ना, एकदम सफेद पाणीवाली. ही बघा एकदम सुपर फ्रेश पापलेट आणले. हा तर आपल्याला मंडळी विचारते की तुम्ही एवढे डिलिव्हरी रेट्स का लावताय. आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाताय, असा पापलेट तर तुम्हाला भेटणार नाही, तो पण फ्रीझरवाला भेटणार. पण आपण ताजी पापलेट देतो, ते पण रिझनेबल रेटमध्ये. जर तुम्ही हॉटेलमध्ये जाताय तर कमीच कमी 800-1000 रुपयाला तुम्हाला पापलेट भेटेल. ते पण फ्रेश नाही भेटणार. ते पण फ्रेश नाही, तो पण स्टोरेजवाला. तर नक्की विचार करा आणि ताजी मासली खाण्याचा इच्छा असेल तर आपल्या इकडनं ऑर्डर करा. हा बघा सुपर फ्रेश पापलेट सफेद पाण्याचा. आणि कोळंबीमध्ये चैती कोळंबी आणली. हे बघा चैती कोळंबी सर्वात टेस्टी. आणि ही कोळंबी मसाला ऑर्डर करताय त्यासाठी टायनी. आणि चिंबोरी. आज किती चिंबोरीची ऑर्डर आहे? आज 10 चिंबोरींची ऑर्डर आहे आपल्याला. आणि चिंबोरा बघा कवटा अंडी भरलेला. चिंबोरीला ब्रश सकाळी उठून ब्रश नाही केलं का? चिंबोरीला साफ करायला लागते ना. म्हणजे तर आम्ही स्पेशली एक ब्रश ठेवलेला आहे त्याच्यासाठी. नाहीतर कमेंट येईल तुम्ही ब्रश करून तेच ब्रशने केला. नेहमी आपण चिंबोरी आणली की याच ब्रशने साफ करत असतो. एक वेगळा आणून ठेवलाय. घरचा चिंबोऱ्याचा ब्रश आहे. हो. आणि हे बघा एकदम स्वच्छ करताना चिंबोरी. भरलेली चिंबोरी नेहमी देत आलोय आपण. आणि आपला ऑर्डर जास्त झालाय म्हणून नवीन गॅस पण ठेवलेला आहे. हे बघा 10 चिंबोरी आपण स्वच्छ करून घेतली. आता कशी निघतात तेही तुम्हाला दाखवतो बघा. 10 चिंबोरी आपण तोडून घेतली आणि बघा 10 सर्व भरलेली चिंबोरी निघाली. एक पण रिकामी चिंबोरा निघाला नाही. बघा भारी ना अश्विन. हे बघा नक्की ऑर्डर करा आपल्याकडनं. चिंबोरा कवटा भरलेला लाखेचा चिंबोरा. तोडल्या डायरेक्ट आमटात. चिंबोरी तर दाखवलेलीच तुम्हाला. तर या टायमाला चिंबोरीचा रस्सा पण बघा कसा झणझणीत झालाय. आणि चिंबोरा तुम्ही मागवताय तर बघा हा अख्खा चिंबोरा मिळतोय तुम्हाला. सोबत त्याचे 2 डुक्के आणि चिंबोऱ्याचा गाडा रस्सा. पॅकिंग बघा. तर नक्की ऑर्डर करा. चिंबोऱ्याचा रस्सा कालवण खायचा असेल तर क्रॅब करी आणि वरनं तरी. चिंबोरीचा रस्सा झाला. आणि उमा मॅडम बघा काय तळतेस? कोळंबी फ्राय पर प्लेट. नेहमी माझा भेजा तळत असते. आज बघा कोळंबी फ्राय. तुझं भेजा पण तळते थोडे वेळ थांब. हा भेजा फ्रायची किंमत खूप जास्त आहे माझ्या. म्हणून मागू नका. नाही स्वस्त आहे ना माझा. स्वस्त आहे तो, काय कामाचा नाहीये. कामाचा नाही म्हणजे यूज झालाय. उमाचा भेजा काहीच यूज नाही झालाय, तो महाग मिळेल तुम्हाला. पण बघा कोळंबी फ्राय. हे काय स्टफ पापलेट. कोळंबी फ्राय, स्टफ पापलेट आणि बोंबील फ्राय सर्व काय हाय. क्रॅब मसाला तर तुम्ही बघितला. तर आता तुम्ही क्रॅब थाली मागवताय तर बघा कोळी मिळते,
बोंबील फ्राय येत आहेत, भात, एक भाकरी येते आणि सोबत एक क्रॅबचा रस्सा येते. ही अशी आपली क्रॅब थाली येते बघा. तर तुम्ही क्रॅब मसाला पण ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला क्रॅबमध्ये थाली हवी तर तशी थाली पण ऑर्डर करू शकता. हे बघा. तर दुपारच्या टायमाला तुम्हाला माहिती आहे कशी गडबड असते, म्हणून आपल्याला जास्त काय व्हिडिओ बनवता नाहीत. पण बघताय संजय सर विक्रोलीचे ना, ज्यांनी आपल्याला पहिली सुरुवातीला ऑर्डर दिली होती, त्यांनी परत प्रॉन्स बिर्याणी मागवली बघा. स्मोक फ्लेवर प्रॉन्स बिर्याणी तीच भरताना दिसते. हा काय सुगंध येते मस्त. बासमती चावल स्मोक प्रॉन्स बिर्याणी. हे बघा. चला तर मंडळी, ऑलमोस्ट सर्व ऑर्डर संपल्यात आणि आता तुम्ही जे कॉम्बो ऑफर आपल्याकडनं मागवताय त्याचीच उमा पॅकिंग करताना दिसते बघा. म्हणजे सकाळी 4 वाजता उठलो मी, मच्छी मार्केटला गेलो आणि संध्याकाळचे 4:30 कसे वाजले ते समजलंच नाही. पण खूप मजा आली. आज आमच्याकडनं 2 चुका झाल्या. पहिली चूक म्हणजे आम्ही चिंबोऱ्यामध्ये 2 कवट्या देतो, या टायमाला एकच कवटी दिली आणि उमा भडकले ना त्या. एवढ्या लांबून त्यांनी ऑर्डर केली होती आणि सॉरी मनापासून. थोडी घाई गडबड होती, फोन कॉल्स येत होते, अश्विनी आतमधनं विचारत होती की काय करू कसं करू. तर थोड्या गडबडीमध्ये एकच आम्ही कवटी दिली, म्हणून ती आज पहिली चूक झाली ना. आणि शेवटची ऑर्डर जी खारघरची होती त्यांनी सुरमई थाली आणि काय मागवलेली, भाकरी ना. हां तर सुरमई आणि आम्ही कांदा वगैरे पाठवला त्यांना, पण भाकरीच पाठवायची राहून गेली. तर त्यांनी पण खूप ऐकवलं मला आणि परत भाकरी घेऊन बोलवली. पण काय हरकत नाही, आपण ह्या ज्या चुका करतो त्याच चुकीवरनं आपण शिकणार आहोत. साईडमध्ये थोडा काम चालू आहे, डिस्टर्बन्स होत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये, पण तो थांबल्यावरती बोलण्याचा प्रयत्न करते. तर मी म्हणत होतो याच चुकीवरनं आपण शिकणार आहोत. पहिली जी आपली तन्वी होती है ना उमा, क्लाउड किचन जेव्हा सुरू केला होता, बरोबर सर्व मॅनेज करून ती पाठवायची, एकही चूक नसं करायची. पण आता सर्व बर्डन आमच्यावरतीच येते. उमा पॅकिंगमध्ये लागलेली असते, सेम टाइम फोन कॉल पण अटेंड करते, म्हणून थोड्या चुका होतात. पण तुम्ही आपल्याला आपल्या फॅमिलीसारखेच समजताय आणि समजून घेताय, याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. कालच्या ऑर्डर पूर्ण झाल्या आणि आता बघा पापलेटच्या ऑर्डर आहेत आपल्याला. आपला मित्र आहे रॉजर कोपर खर्नेचा, त्यांनी 300 ग्रामचे 10 पापलेट मागवलेत. हे बघा, अश्विनी तेच खाण्यासाठी बसली बघा. तळण्यासाठी म्हणजे. हे बघा मोठे मोठे पापलेट 300 ग्रामचे. 10 पापलेट बोलते मी, पहिले खायची आता नाही खात बोलते. हे बघा साईज बघा पापलेटची, 300 ग्रामचा पापलेट. तुम्ही जी काय साईज सांगाल पापलेटची ती आपण घेऊन येऊ शकतो. फक्त प्री ऑर्डर द्या, लवकर ऑर्डर द्या. वाजता आता ही ऑर्डर रेडी करायची आहे, तव्यावरती टाकूया आणि फटाफट तलून घेऊया. कर गो. बोंबील खार बनवलंच नाही. चला तर पापलेटची ऑर्डर गेली आणि इथे बघा प्रॉन्स बिर्याणी रेडी झाली. आता बिर्याणीला अश्विनी दम कशी देते ते दाखवते. देस दम देस. बोल ए बेसकी हो, बोल. हां ए बेसकी हो, नाही तर तुला फोरीन. हां आता बघा खरा दम कसा देतात ते दाखवते आता. तर हा कोळसा आहे, त्याच कोळशाला आता हातात घेईल, अशी हातान घेतच नाही, चिमट्यान. हां हे बघा चिमट्याने उचलणार आणि त्या वाटीमध्ये टाकणार आणि गॅस सुरू ठेवणार. हळूहळू तूप आणि कोळशाचा फ्लेवर बिर्याणीला लागणार. ह्यालाच म्हणतात ना दम देणे. तर उमाला दम द्यायला सांगलं तर उमा ती बिर्याणीवरतीच पिसललेली. काय उमा दम द्यायला नाही आली बिर्याणीला? मी काम करते, सर्वांना वाटते मी दमच देतो तुम्हाला. हां उमा अशी काय नाही करत, बिचारी एकदम शांत मुलगी आहे. बघा प्रॉन्स पिक्कल भरते. कोण येते घ्यायला? एक जण येते खाली. हां तर सर आलेत कोणतरी,
त्यांना आपण प्रॉन्स पिकल देऊया. देऊन ये. हा. काम कर थोडा. तर आज सकाळपासून ऐकतच आलंय, कोण भाकरी नाही दिली म्हणून माझ्यावरती भडकलेत, काहीच नाही झालं. एक चिंबोऱ्या नाही दिला म्हणून भडकलेत. कोणी चांगल्या बिंगल्या कमेंट आलेत की नाही? खूप सारे कमेंट आल्यात ना चांगल्या. तर आता प्रॉन्स पिकल देऊन येऊया आणि मग तुम्हाला आपण जे जेवण दिला त्याच्यावरती काय रिव्ह्यू आलाय ते पण दाखवूया. तर प्रॉन्स पिकल घेण्यासाठी सुभाष तर आलेत बघा. नमस्कार. हो, कुठनं आले? रोडपालीवरनं ना? हो, थँक्यू. याच्या आधी ट्राय केलाय कधी? नाही, फर्स्ट टाइम ट्राय करताय ना? चालेल. केलेला मागे मी येणार होतो काहीतरी बेलापूरला, त्यामुळे मग आज बेलापूरला होतो तर मला कॉल केला आणि वा, ट्रायल पॅक घेऊन चाललेत. नक्की सांगा कशी लागली चव. ओके, चालेल, थँक्यू. तर प्रॉन्स पिक्कल देऊन आलोय आणि बघा उमानी इथे किती 1.5 kgची ना? हां, 1.5 kgची प्रॉन्स बिर्याणी भरून टाकली बघा. हां, तसा आज आगली वेगळ्या ऑर्डर्स होत्या पण सर्व एकदम छान छान केल्या. आणि आता ही बिर्याणीची पण ऑर्डर चालली बघा 8 वाजता. थक गई. पोर्टर पण आला. चला 12 वाजले. फायनली सर्व कामं आटपली. तू आलशी काय देतेस? मी व्हिडिओ काढते ना. हा, चला 12 वाजले आणि आता सर्व कामं आटपली आमची. आणि बघा किती सारी ऑर्डर्स होत्या आज आम्हाला. तर मम्मा काय रिव्ह्यू आल्यात, काय सांगणार? रिव्ह्यू चांगलं पण आलंय आणि थोडासा गडबड पण झाली आमची. ठीक आहे. जसं की आपल्याला MPK कुटी, मोस्टली मला वाटते साऊथ इंडियन आहे, त्या सरांनी मेसेज केलेला आहे. द पापलेट वॉज सुपर, बोंबिल वॉज डेलिशियस, ओव्हरऑल हॅड ए नाईस फिश मील आफ्टर ए लॉंग टाइम, थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट. तर आपण सांगितलेलं ना व्हिडिओच्या सुरुवातीला, जर ताजी मासली खायची असेल तर आपल्याला नक्की कॉल करा, डिलिव्हरीचा विचार नका करू. अजून एक सरांनी मेसेज केलाय जे मला वाटतं डोंबिवलीवरून मागवलं होता, राजीव मापुरा. ओके, ते सरांनी मेसेज केलाय, हाय, वी रिसीव द पार्सल बिफोर 9 PM. बोथ द फिश थाली अँड चिकन थाली वर ऑसम. द पॉम्फ्रेट फ्राय वॉज सुपर्ब, ऍब्सोल्युटली लव्ड इट. हा, म्हणजे मासली आवडते ना आपल्या मंडळीला. तुला इंग्लिश समजते ना? ओके, लव्ड इट. सीवूडची मॅडम होत्या, त्यांनी पण सीवूडची मॅडमनी काय केलंय बरं दाखवते. सीवूडचं मॅम म्हणजे मॅमचं नाम आहे स्वाती. स्वाती मॅमनी मेसेज केला होता. पण स्वाती मॅम मेसेज आपल्याकडून ऑर्डर करण्याच्या आधी एक बोललं होता की म्हणजे जेवण चांगलं हसेल ना, मी फर्स्ट टाइम मागवते. त्यांचा एक विश्वास नव्हता पण त्यांना खूप आवडला. जेवण टेस्टी बनवला होता, घराच्या सारखंच टेस्ट होती. जेवण मला आवडलं. उमा आणि अश्विनी ताई. हा, तर अशा सर्वांच्याच खूप छान छान आपल्याला रिव्ह्यूज आल्यात. पण आज आम्ही 2 गडबड केल्या ना, एक भाकरीचा आणि एक चिंबोरा पाठवण्याचा. तर ज्यांच्या सोबत कोणासोबत झालं त्यांना आम्ही मनापासून सॉरी. ओके, तर काय आलशात येते ही बायको. सकाळी पासून मी 4 वाजता उठलोय, तू आता उठलीस. तू 4 वाजता उठली, मी 5:30 ला उठली. 1.5 तासाचं अंतर आहे. हा, ठीक आहे. हा, पण जे काही आहे आज उमाने पण भरपूर कामं केली, मी पण भरपूर कामं केली, अश्विनीने, आणि जी आमची आणखी एक आली होती ताई प्रचिती, तिने पण छान काम केलं आणि छान रिव्ह्यू आला, मेहनतचा फल भेटला. म्हणजे मी दुपारी थकून बसलो होतो ना तेव्हा संजय सरांचा मेसेज आला. आणि संजय सर म्हटले की मी दुसऱ्यांदा तुमच्याकडनं ऑर्डर केला आणि आमची फॅमिली एकदम मनसुक्त झाली ना. खूप छान रिव्ह्यू वाचला आणि जी काही थकान होती ती निघून गेली. तर असेच छान छान रिव्ह्यू आणि जे काही आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असे फीडबॅक देत राहा. आम्ही पण आज 3रा-4था दिवस आहे तर आम्ही पण शिकतोय, थोड्या गडबड होत आहेत तर तुम्ही पण समजून घेतायच. असंच समजून घ्या पण सोडू नका, ऐकवा आम्हाला, तेव्हाच आम्ही सुधारणार. बरोबर ना? हा, तर कसा वाटला आज क्लाउड किचनचा 4था दिवस नक्की कमेंट करा. आता शुक्रवारी संकष्टी आहे त्यामुळे आपला क्लाउड किचन बंद असेल, पण शनिवार रविवारसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके, तर 12 वाजलेत. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया चांगल्या चांगल्या व्हिडिओ मध्ये. चलो सुनबाय नुसत्या आलशा. अरे डोळ्यातून पाणी येते, थकली. चल मी झोपते.